लोकप्रश्न न्यूज 24 जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ। दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त स्थानिक मेहकर मार्गावरील लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकामध्ये विनम्र अभिवादन कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचार व्यक्त करताना तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी वरील प्रमाणे उद्गार काढले। यावेळी रक्तदान शिबिर, खिचडी वाटप, चहा वाटप करण्यात आले। तसेच अनेक मान्यवरांनी आपले विचार व्यक्त केले। दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी नेते भगवानराव क्षीरसागर होते, तर प्रमुख उपस्थित सेवानिवृत्त अभियंता बाबासाहेब देशमुख, बबनरावजी मोरे पाटील, डॉक्टर श्रीरामजी गरकल, माजी जिल्हा परिषद सभापती विश्वनाथ सानप, DM दामेदर दराडे, नायब तहसीलदार डॉक्टर बाबासाहेब दराडे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाषराव गरकळ, देवीदासजी नागरे, भाजपाचे नारायण सानप, भाजपाचे लखनसिंग ठाकूर, संचालक बबनराव सानप होते। यावेळी लोकनेते प्रतिष्ठान रिसोड तालुक्याच्या वतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। यावेळी अध्यक्षस्थानावरून विचार व्यक्त करताना भगवानराव क्षीरसागर यांनी शहरातील लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या चौक निर्मितीच्या बाबींना उजाळा दिला, तर सेवानिवृत्त अभियंता बाबासाहेब देशमुख यांनी लोकनेते हे बहुजनांच्या हिताचे समीकरणे निर्माण करणारे नेते होते, तर डॉक्टर श्रीराम गरकल, देवीदासजी नागरे, माननीय जिल्हा परिषद सदस्य साहेबराव इप्पर, नारायणराव सानप यांनी लोकनेते मुंडे साहेबांच्या आठवणींना सखोल उजाळा दिला। यावेळी तालुक्यातील रिसोड आणि भर जहागीर येथील सुमारे 65 युवकांनी रक्तदान केले। यावेळी VD मुंडे, दिनकर सानप, शंकरराव मुंडे, अशोक सानप, भिवाजी सानप, भाजपाचे नंदभाऊ मगर, सेवानिवृत्त सुभेदार उद्धवराव गरकळ, मंडळ अधिकारी TS इप्पर, गजाननराव गरकळ, गजानन इप्पर, भारत नागरे, सचिन इप्पर, सुनील कायंदे, डॉक्टर गजानन सानप, अमोल लोथे, डॉक्टर सुरेश गरकल, गजानन शंकर मुंडे, अक्षय सानप, नारायण घुगे, सतीश घुगे, प्रमोद गरकळ, संदीप सानप, किशोर वाघ, दीपक सोनुने, जगन गरकळ, पत्रकार केशव गरकळ, शिवाजी सानप, प्रकाश मुंडे, सरपंच गजानन मुंडे, संतोष वायभासे, सीताराम गरकल, प्रकाशराव बोडखे, खलील बेग, संदीप सानप, सत्यभान सांगळे, भानुदास गीते, महादेव घुगे, प्रफुल्ल सांगळे यांच्यासह शेकडो बांधवांची यावेळी उपस्थिती होती। संचालन प्रमोद गरकल यांनी तर आभार रामराव कायंदे यांनी केले। तहसीलदार मॅडम आणि बाहेरगावून आलेले सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते आणि भगवानगडावरील जे काही शिवसैनिक समोर बसलेले आहेत त्यांनासुद्धा आज मुंडे साहेबांची जयंती आहे। मुंडे साहेबाबद्दल आम्हाला टी व्ही पाहत होतो, तिथं मुंडे साहेबाची धास्ती त्या राजकारणामध्ये राहायची। ज्याप्रमाणे इमारतीला 4 स्तंभ असतात, त्याच महाराष्ट्रातील राजकारणाचा एक मुंडे साहेब एक स्तंभ होते। मोडेल पण वाकणार नाही। ते विरोधक जास्तीत जास्त विरोधक त्यांचे, कारण ते धडाडीचे नेतृत्व असल्यामुळं त्यांचे विरोधक जास्त होते आणि त्यांना ते विरोधी पक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। आणि महाराष्ट्रात आजच्या राजकारणापेक्षा फार स्वच्छ राजकारण, सुंदर राजकारण होतं त्यावेळेस होतं। ज्यावेळेस ही मंडळी माझ्याकडे आली की बाबा मुंडे साहेबांची आपल्याला इथं चौफुलीवर नाव द्यायचं आहे, म्हटलं आता चौफुलीवर जर नाव द्यायचं म्हटल्यावर कसं होणार, आपण जर आज बोर्ड काढला तर दुसऱ्या दिवशी लोक कापून घेऊन जातात, तर त्याचं एखाद्या विशिष्ट माणसाची मदत पाहिजे। मग त्यानंतर माझं नाव टाकण्यात आलं, तिथं उद्घाटन झालं, सर्व काही झालं आणि आज सर्वात मोठा आनंद होतो की आजही ते जशाला आपण लावलेलं आहे त्याचप्रमाणे आणि इथं कार्यक्रम होत आहेत। मोडेल पण वाकणार नाही हे एक नेतृत्व आज आपल्यातून गेलं। त्यानिमित्त सर्वांनी आपले विचार मांडलेत, सर्वांनी त्यांच्याबद्दल काहीतरी माहिती नवीन दिलेली आहे, पण आम्ही त्यांच्या जवळ कधी गेलो नाही त्यामुळे आम्हाला तेवढी माहिती नाही। परंतु मुंडे काय आहेत हे आम्हाला नेहमी कळायचं, दररोज कळायचं की मुंडेची धास्ती राजकारणामध्ये किती होती आणि ती धास्ती त्यांची ती शेवटपर्यंत त्यांनी टिकून ठेवली। करते वेळ कमी आहे, माझ्यापेक्षा खूप थोर आणि मोठे आणि अनुभवी मान्यवर अगोदर बोलून गेलेले आहेत। गोपीनाथराव मुंडेंचं जर सांगायचं 2 शब्दात तर साहेबांचं जीवन हे संघर्ष आणि विचारांवर होतं। संघर्ष जो त्यांनी केला, तो त्यांचं सामाजिक जीवन आणि राजकीय जीवन जे होतं ते अतिशय संघर्षमय गेलेलं आहे। आरक्षणाचा निर्णय असो अथवा जेव्हा साहेब उपमुख्यमंत्री होते, गृहमंत्री होते, तेव्हा त्यांनी जे मुंबईला सरळ केलेलं आहे, माफिया राज जे कमी केलेलं आहे ते सगळ्यांना सर्वश्रुत आहे।
समाजासाठीच नाही, त्यांनी आपल्या महाराष्ट्रासाठी खूप मोठं असं काम केलेलं आहे. मुंबईला बिहार होण्यापासून साहेबांनीच वाचवलेलं आहे. तर हे पण आपण विसरता कामा नये. आणि विचाराचं जर गोष्ट म्हटली तर ज्याप्रमाणे कुठल्याही पेट्रोल पंपवर राहणारा प्रत्येक व्यक्ती हा धीरूभाई अंबानी बनू शकत नाही, असा प्रत्येक चहावाला हा पंतप्रधानाच्या पदापर्यंत जाऊ शकत नाही, तसा कुठलाही सगळेच नेते हे लोकनेते बनू शकत नाहीत. त्या लोकनेता बनण्यासाठीचा जो विचार असतो तो नक्कीच साहेबांकडे होता. त्यामुळे ते आज जनमाननाच्या समाज वंजारीच नाही, परंतु प्रत्येक समाजाच्या मनात जो मागासलेला समाज आहे महाराष्ट्रातला, सगळ्यांच्या मनात गोपीनाथराव मुंडे साहेब सारखंच घर त्यांनी केलेलं आहे. तर हा त्यांचा एक विचार होता. आणि जसं साहेबांनी सांगितलं की जो विचार आहे, जी साहेबांची विचारधारा आहे, ती आपण सतत पुढे जर नेत राहिलो, एक समाजाच्या पुढे पण आपण आपल्या महाराष्ट्रासाठी, साहेब आता तुम्ही महाराष्ट्रीयन झाले आहात, तर महाराष्ट्रासाठी आणि परिणामी देशासाठी जर आपल्या समाजामार्फत किंवा आपण जे मागासवर्गीय आहोत त्यांच्यामार्फत जर काम जर झालं तर ती नक्कीच खूप चांगली श्रद्धांजली साहेबांना राहील. तर साहेबांना पुन्हा एकदा अभिवादन करते. साहेबांच्या फोटोला जेव्हा हार घालत होतो असं वाटत होतं साहेब समोरच उभे आहेत. खूप सुंदर फोटो आहेत, साहेब तसे सुंदर होते ॲक्च्युली. त्यामुळे असं वाटत होतं की सरांचे डोळे असे वाटत होते की बोलत आहेत आपल्यासोबत. तर खरंच ते साहेब आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये अजूनही जिवंत आहे, त्याचंच एक प्रचिती आहे. फक्त हेच त्यांची विचारधारा आपण समोर नेत राहावं, असं एवढं बोलून आयोजकांचे पुन्हा एकदा आभार मानते आणि थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. अतिशय मोजक्या शब्दामध्ये आपण फार चांगले विचार या ठिकाणी मांडलेत. प्रतिष्ठान रिसोडच्या वतीनं दरवर्षी आदरणीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी फराळ वाटप आणि रक्तदान असा कार्यक्रम जयंतीनिमित्त केला जातो. आणि दरवर्षी ते खूप प्रमाणात सर्व समाजातले घटक. प्रतिनिधी महादेव घुगे, रिसोड. लोकप्रश्न न्यूज 24, जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ.